Hi ladies, welcome. I am so happy to see you. Thank you so much for joining. मी डॉक्टर मैथिली सावंत, तुमची फेमिनिन एनर्जी आणि लव्ह कोच या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आजचा आपला या व्हिडिओचा टॉपिक आहे तो खूप हायली रिक्वेस्टेड आहे आणि तो टॉपिक म्हणजे भांडण कसं मिटवायचं. ओके. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही सॉलिड स्ट्रॅटेजीज सांगणार आहे ज्याच्यामुळे तुम्हाला भांडण मिटवणं फार सोपं होणार आहे. ओके. दोन पद्धती आपण प्रामुख्याने बघणार आहोत. एक आहे मॅजिकल पद्धत आणि दुसरी आहे लॉजिकल पद्धत. चला तर या पद्धती काय आहेत हे आपण डिटेलमध्ये जाणून घेऊया. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला दोन बिलीफ्स स्वतःच्या मनामध्ये पक्के करायला लागतील. पहिला बिलीफ म्हणजे कुठल्याही नातेसंबंधामध्ये भांडण असेल तर ते नातेसंबंध चांगले नाहीत असा एक सर्वसामान्य लोकांचा बिलीफ असतो की त्यांना असं वाटतं की नवरा बायकोमध्ये भांडणच नाही झालं म्हणजे त्यांचं नातं चांगलं किंवा कुठल्याही दोन व्यक्तींमध्ये भांडणच कधी होत नाही म्हणजे ते नातं सुंदर आहे. तर असं नाहीये. कुठल्याही नात्यामध्ये भांडण होतं, मतभेद असतात. ओके. आणि हे नॉर्मल आहे. तुम्हीच विचार करा ना, आपली अगदी जन्मदात्री आई असते तिच्या सुद्धा बरोबर आपले काही मतभेद होतच असतात ना. डिफरन्स ऑफ ओपिनियन आणि अपेक्षांमध्ये मिसमॅच होत असतो आणि त्याच्यात न भांडणं होत असतात. नॉर्मल आहे, बरोबर? सो आपल्याला हा बिलीफ पहिल्यांदा स्वतःला घ्यायचा आहे की भांडण होणं कुठल्याही नात्यामध्ये नॉर्मल आहे, होऊच शकतात. ओके. तर पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एक वाक्य आहे, कॉन्फ्लिक्ट कॅनॉट सर्व्हाइव्ह विदाउट युअर पार्टिसिपेशन. ओके. म्हणजे कुठलंही भांडण आपल्या पार्टिसिपेशन शिवाय ते जगूच शकत नाही असं. त्यामुळे आपल्याला आपल्या भावनांची, विचारांची, ऍक्शन्सची जबाबदारी घ्यायची आहे. कुठल्याही भांडणामध्ये आपण काहीच केलं नाही, आपण एकदम दूधके धुले असं नसतं. आपण काहीतरी कॉन्ट्रीब्युट केलेलं असतं आणि म्हणूनच त्याची परिणिती भांडणामध्ये झालेली असते. अगदी एखादा व्यक्ती आपल्याला पूर्ण शारीरिक मारहाण जरी करत आहे, ओके, तरीही आपण ती मारहाण सहन करतो आहे, त्या व्यक्तीचा हात पकडत नाही, त्याला थांबवत नाही, त्याच्याबद्दल आवाज उठवत नाही, ही आपली चूक आहे ना. आपण कॉन्ट्रीब्युट केलेलं आहे म्हणूनच ती व्यक्ती आपल्याशी असं वागते आहे. सो त्याची आपल्याला जबाबदारी घ्यायची आहे, म्हणजे आपल्या फ्रिक्वेन्सीची जबाबदारी घ्यायची आहे. आपली फ्रिक्वेन्सी म्हणजे आपले विचार, भावना, बिलीफ सिस्टीम आणि आपल्या ऍक्शन्स याची आपल्याला पूर्णतः जबाबदारी घेणं गरजेचं आहे. तरच आपण भांडण मॅनेजमेंट कसं करायचं, त्याचं सोडवायचं कसं ते शिकू शकणार आहोत. त्यामुळे हे दोन बिलीफ आपल्याला गरजेचे आहेत. फर्स्ट म्हणजे कॉन्फ्लिक्ट्स आर नॉर्मल. भांडण होणं हे साहजिक आहे, कुठल्याही नात्यामध्ये होऊ शकतं. दुसरं म्हणजे कॉन्फ्लिक्ट कॅनॉट सर्व्हाइव्ह विदाउट आवर पार्टिसिपेशन. ओके. यानंतर आपण बघणार आहोत पहिली पद्धत भांडण सोडवण्याची, ती म्हणजे मॅजिकल वे, मॅजिक पद्धत. यामध्ये तुम्ही मला सांगा, दोन व्यक्तींमध्ये जेव्हा भांडण होतं त्यावेळेला काय होतं, त्यांच्यातली काय फ्रिक्वेन्सी असते. तर थोडासा तणाव असतो, टेन्शन असतं, दोन्ही बाजूनी राग असतो. हे का होतं? कारण त्यांच्या एकमेकांकडून अपेक्षा पूर्ण होत नसतात, मिसमॅच असतो अपेक्षांमध्ये आणि म्हणून भांडण झालेलं असतं. म्हणजेच काय, तर त्यांच्यात फ्रिक्वेन्सीमध्ये बदल असतो. आय मीन फ्रिक्वेन्सीमध्ये डिफरन्स असतात. फ्रिक्वेन्सी म्हणजे आपले भावना, विचार, बिलीफ सिस्टीम आणि ऍक्शन. दुसऱ्याच्या वेगळ्या भावना, विचार, ऍक्शन्स असतात आणि त्याच्यामध्ये मिसमॅच झालेला असतो आणि त्याची परिणिती भांडणामध्ये होत असते. बरोबर? ही एक जनरल भांडणामध्ये गोष्ट घडत असते. मिसमॅच ऑफ एक्सपेक्टेशन्स, अपेक्षा वेगवेगळ्या झालेल्या असतात एकमेकांकडून असलेल्या. सो आता हे सोडवायचं कसं? तर पहिल्यांदा आपल्याला स्वतःला अटेंड करायचंय. कुठलंही भांडण झालं की पहिल्यांदा डीप डाईव्ह आपण स्वतःमध्ये करायचं आहे आणि पूर्णपणे आपण स्वतःला सांगायचं आहे की हे जे माझ्या आयुष्यात होत आहे भांडण, त्याची मी जबाबदारी घेते, कारण मी ते माझ्या फ्रिक्वेन्सी मधनं अट्रॅक्ट केलेलं आहे, माझ्या विचारातनं, भावना, बिलीफ सिस्टीम आणि ऍक्शन्स मधनं. म्हणून त्याची जबाबदारी पहिल्यांदा घ्यायची आहे. आपल्या फ्रिक्वेन्सीची आपण जबाबदारी घ्यायची आहे. कुठल्या तरी अशा अपेक्षा आपण समोरच्या व्यक्तीवर टाकल्याची नाही. सो त्याची आपल्याला जबाबदारी घ्यायची. कुठला तरी आपला विचार असा आहे की जो क्रिटिकल आहे आणि त्यामुळे आपलं भांडण त्या व्यक्तीबरोबर होतंय. असं साहजिक आहे ना की त्या व्यक्तीबरोबर इतरांचं भांडण होणार नाही त्याच मुद्द्यावरनं, पण आपलं त्या व्यक्तीबरोबर त्याच मुद्द्यावरून भांडण होत आहे. राईट? याचं कारण आपली फ्रिक्वेन्सी. तर आपल्या फ्रिक्वेन्सीची आपल्याला पहिल्यांदा जबाबदारी घ्यायची आहे आणि मॅजिकल वे मध्ये आपल्याला
होपोनोपोनो प्रेयरचा वापर करायचा आहे. ठीक? आता काय करायचंय ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. ते म्हणजे आपल्याला भांडण झाल्यावर लगेचच ते भांडण सोडवायला त्या व्यक्तीबरोबर एंगेज होणं टाळायचंय शक्यतो. आणि काय करायचंय, तर पहिल्यांदा आपल्या स्वतःबरोबर आपल्याला बसायचं आहे. हँड्स ऑन युअर हार्ट, हृदयावरती हात ठेवून तुम्हाला स्वतःला सांगायचंय, या भांडणामध्ये माझ्या ज्या भावना आहेत, माझा विचार, माझी बिलीफ सिस्टीम, माझ्या ऍक्शन्स याची मी 100% जबाबदारी घेते आहे. हे आपल्याला स्वतःला सांगायचंय. स्वतःच्या फ्रिक्वेन्सीची जबाबदारी घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे मनातल्या मनात. त्या व्यक्तीशी आपण अजून कुठलाही संवाद केलेला नाहीये. मनातल्या मनात त्या व्यक्तीचं नाव आपण घेतो आहोत आणि त्या व्यक्तीला सांगतो आहे की या भांडणामध्ये जे काही मी कॉन्ट्रीब्यूट केलेलं असेल हे भांडण होण्यामध्ये, त्याची मी 100% जबाबदारी घेत आहे. जर माझ्याकडून काही चुकलं असेल, तुला माझ्या बोलण्याचं काही वाईट वाटलं असेल, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू, थँक यू. ही पद्धत आपल्याला करायची आहे. आणि ही ज्या 4 लाईन्स आहेत त्या आपल्याला दिवसभरामध्ये अनेकदा फिलिंग्स सहित म्हणायच्या आहेत. आणि हा मेसेज, हा टेलिपॅथिक मेसेज त्या व्यक्तीकडे पाठवायचा आहे. ओके. ही गोष्ट जेव्हा आपण करायला लागतो त्यावेळेला त्या दोन्ही लोकांमधली जी दोन्ही माणसांमधली जी फ्रिक्वेन्सी असते ना, ती निगेटिव्ह एनर्जी ही हळूहळू डिझॉल्व्ह व्हायला लागते. आणि मग हळूहळू आपण जे बोलणार आहोत त्या व्यक्तीशी, ती फ्रिक्वेन्सी चांगली घेऊन आपण बोलणार आहोत. संवाद जेव्हा साधणार आहोत तेव्हा आपण रागात वगैरे नाही संवाद साधणार, तर स्टेबल नोटवरती आपण संवाद साधणार आहोत. सो हा झाला आपला लॉजिकल वे. हे माझ्या आयुष्यामध्ये, व्यक्तिगत आयुष्यामध्ये मी हे बरेचदा वापरलेलं आहे आणि त्याचे मला खूप सुंदर रिझल्ट मिळालेले आहेत. सो जस्ट ट्राय. ओके. एकदा तुम्ही हे करून बघा, तुम्हाला काय रिझल्ट मिळतो तो माझ्याबरोबर नक्की शेअर करा, कारण ही खूप पॉवरफुल पद्धत आहे स्वतःच्या फ्रिक्वेन्सीवर काम करून एनर्जेटिकली ते भांडण मिटवणं. ओके. हा नक्की वापरून बघा. दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये, ती म्हणजे लॉजिकल पद्धत, माइंडची पद्धत. ओके. त्याच्यामध्ये 4 स्टेप्स आपण वापरू शकतो. तर त्या वापरण्याआधी आपल्याला एक क्लॅरिटी घ्यायची आहे स्वतःकडून, की माझ्यासाठी काय महत्वाचं आहे. माझं मत, माझं ध्येय हे महत्वाचं आहे, मी राईट असणं हे महत्वाचं आहे, की माझी रिलेशनशिप महत्वाची आहे. त्याप्रमाणे तुम्ही कुठला ऑप्शन चूज करता ते बदलणार आहे. ओके. सो कधी कधी असं होऊ शकतं की रिलेशनशिप महत्वाची आहे आणि आपल्याला काय वाटतं किंवा आपलं ध्येय हे इतकं महत्वाचं नाही. कधी कधी रिलेशनशिप पण महत्वाची नाहीये, ते ध्येय पण महत्वाचं नाही. कधी कधी असं असू शकतं की ध्येय खूप महत्वाचं आहे पण रिलेशनशिप महत्वाची नाहीये. तर कधी असं असू शकतं की रिलेशनशिप आणि ध्येय दोन्ही महत्वाचं आहे. सो अशा चारही कॉम्बिनेशन मध्ये आपल्याला काय काय करता येतील गोष्टी, ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओके. सो पहिल्यांदा आपल्याला त्याकरता स्वतःच्या मनाशी ठरवायला लागेल की माझ्यासाठी आता काय महत्वाचं आहे, या सिच्युएशन मध्ये काय महत्वाचं आहे. ते तुम्हाला तुमच्या पद्धतीने ठरवायला लागेल. तुम्ही ज्या सिच्युएशन मध्ये आहात त्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला ते ठरवायला लागेल. आता ज्या 4 पद्धती मी तुम्हाला शेअर करणार आहे त्याच्यातली कुठलीच पद्धत एक पद्धत बरोबर आहे असं नाही. या 4 पद्धती आहेत आणि त्या चारही पद्धती जेव्हा आपण सिच्युएशन प्रमाणे वापरतो त्यावेळेला आपल्याला त्या मदतगार साबित होतात. ओके. बऱ्याच जणांचा एक पॅटर्न असतो की ते एकच पद्धतीने भांडण मिटवत असतात आणि मग त्यामुळे ते इफेक्टिव्ह ठरत नाहीत. तर आपल्याला असं नाही करायचंय, की अनालाइज करायची सिच्युएशन, माझ्यासाठी आत्ता काय महत्वाचं आहे, माझं आउटकम मला काय झालेलं हवंय, माझं इंटेन्शन काय आहे, मला एंड रिझल्ट काय झालेला हवाय, त्या पद्धतीने आपल्याला भांडण सोडवण्याची लॉजिकल पद्धत चूज करायची आहे. ओके. तर कोणत्या आहेत या 4 पद्धती, तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. सो पहिली पद्धत, ज्यामध्ये आपल्याला रिलेशनशिप सुद्धा महत्वाचं नाहीये आणि आपलं ध्येय सुद्धा महत्वाचं नाहीये. ओके. हे कुठल्या सिच्युएशन मध्ये होऊ शकतं, की रॅन्डमली जर सोशल मीडियामधला एखादा व्यक्ती आहे जो तुमच्या पोस्टवरती कमेंट करतो आहे आणि तुमच्यासाठी तो व्यक्ती पण महत्वाचा नाहीये, ते त्याच्याशी भांडत बसण्यामुळे तुम्ही सोशल मीडियावरती स्वतःच निगेटिव्ह दिसाल, राईट.
सो ध्येयही महत्वाचं नाही, रिलेशनशिपही महत्वाची नाही. तर अशा वेळेला आपल्याला टर्टल बनायचं आहे. अशी जेव्हा सिच्युएशन येते ना, जेव्हा रिलेशनशिप पण महत्वाची नाहीये, ध्येय पण महत्वाचं नाहीये, टर्टल बनायचंय. टर्टल काय करतं, जेव्हा त्याला कुठेही खतरा दिसतो, कुठेतरी हार्म दिसतो आहे, ते विथड्रॉ करतं, स्वतःच्या शेलमध्ये जातं. तसं आपल्याला स्वतःच्या शेलमध्ये जायचं आहे. सायलेन्स, कम्प्लीट सायलेन्स, नो रिॲक्शन. ओके, ही पद्धत आपल्याला वापरायची. ही पद्धत आपण कुठे वापरू शकतो अजून तर घरामध्ये दोन व्यक्तींचं काहीतरी कॉन्फ्लिक्ट चालू आहे. लेट्स से तुम्ही घरामध्ये तुमच्या नवऱ्याचं आणि तुमच्या मुलाचं असं काहीतरी कॉन्फ्लिक्ट चालू आहे. ओके, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकाची तुम्ही बाजू घेतली तर दुसऱ्यासाठी तुम्ही वाईट ठरणार आणि ते गडबड होणार ते इक्वेशन. तर त्याच्यामुळे ट्रस्ट मी, ते दोन्ही व्यक्ती जर अडल्ट असतील तर ते त्यांचं कॉन्फ्लिक्ट आपापसात सोडवू शकतील आणि कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट ही गोष्ट शिकण्यासारखी गोष्ट आहे. तर लेट देम ट्राय, त्यांना ते ट्राय करू दे. तुम्ही त्या कॉन्फ्लिक्ट मधनं बाजूला व्हा, त्यांच्यावर भरोसा ठेवा, ते आपापसात त्यांचं कॉन्फ्लिक्ट मिटवतील. नाहीतर कधी कधी असं होतं की आपण त्याच्यात पडतो आणि दुसऱ्या दिवशी दिसतं की त्यांचे गळ्यात गळे झालेत, तुम्ही वाईट ठरलात. असं बरेचदा होतं. सो आपल्याला याच्यापासून दूर राहायचं आहे. दोन व्यक्तींच्या भांडणात आपला काही संबंध नाहीये, आपल्यासाठी ते काहीच महत्वाचं नाही ना. रिलेशनशिप मध्ये आपण आहोत त्यांच्या, म्हणजे रिलेशनशिप मध्ये असलो तरी आपण त्रयस्थ व्यक्ती आहोत ना त्यांच्या भांडणामध्ये. पडण्याची गरज नाहीये. त्यावेळेला आपल्याला टर्टल बनून जायचं आहे. ओके, सो ही एक पहिली पद्धत आहे, टर्टल पद्धत. दुसरी पद्धत आहे ती म्हणजे शार्क पद्धत. शार्क कसा अटॅक करतो ना, सो ती पद्धत. ज्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की रिलेशनशिप तुमच्यासाठी बिलकुल महत्वाची नाहीये, पण तुम्हाला काय वाटतं, तुमचं म्हणणं मांडणं हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, त्यावेळेला तुम्हाला शार्क बनायचं आहे, असर्ट करायचं आहे तुमचं म्हणणं. ओके, समटाइम्स इट इज ओके टू बी अग्रेसिव्ह, आणि अग्रेसिव्हली तुमचं मत तुम्ही मांडलं, अगदी आग्रही पद्धतीने मांडलं, ठीक आहे ना, कारण तुमच्यासाठी ते महत्वाची आहे ती गोष्ट. सो गो हेड, राईट. सो याच्यामध्ये काही चूक बरोबर नाही. तर शार्प पद्धती जेव्हा तुम्ही वापरता त्यावेळेला ती बरेचदा इफेक्टिव्ह सुद्धा ठरते. प्रॉब्लेम असा आहे, बरेच जण बऱ्याच वेळेला शार्प मोडमध्येच असतात, अटॅकर मोडमध्येच असतात. सो अशी माणसं लोकांना जनरली आवडत नाहीत, राईट. सो त्याच्यामुळे नेहमी आपण भांडण सोडवताना एकच पद्धत वापरली, शार्कच बनतोय, नेहमी आपण अग्रेसिव्हच वागतोय, नेहमी आपण एकदम अंगावर धावून जातोय लोकांच्या, तर तेही बरोबर नाहीये, राईट. सो त्यामुळे आपल्याला शार्क पद्धती कुठे वापरायची हे अनालाइज करायला लागेल तुम्हाला, की कुठच्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला ती सोयीची आहे. ओके? जर तुमची रिलेशनशिप तितकीशी महत्वाची नाहीये आणि तुमचं ध्येय अत्यंत तुमच्या महत्वाचं आहे, तर तुम्ही शार्क पद्धती वापरू शकता. ओके? तसंच पहिली जी मी तुम्हाला पद्धत सांगितली टर्टल बनण्याची, तर बरेच जण भांडणापासून पळ काढण्यासाठी नेहमी टर्टल बनतात. तर नेहमी टर्टल बनणारी व्यक्ती असेल ना, भांडणापासून पळ काढणारी, तर त्या व्यक्तीला कुणीही सिरियसली घेत नाही, त्या व्यक्तीचं मत लक्षात घेत नाही, त्या अशा व्यक्तीला अंडर कॉन्फिडेंट मानलं जातं. त्याच्यामुळे ही पद्धत बेनिफिशियल आहे, पण कुठे, कधी, कशी वापरायची, हा इंटेलिजन्स आपल्याला वापरायचा आहे आणि त्याकरता आपल्याला अनलाइज करायचंय. माझ्यासाठी रिलेशनशिप महत्वाचे आहे का, माझ्यासाठी हे ध्येय महत्वाचं आहे का, काय आहे ते पद्धत, ते अनालाइज करून तुम्हाला तो निर्णय घ्यायचा आहे. ठीक. त्याच्यानंतर तिसरी जी पद्धती आहे ती म्हणजे टेडी बेअर बनणं. ज्यावेळेला तुमच्यासाठी तुमची रिलेशनशिप अत्यंत महत्वाची आहे, त्या व्यक्तीला तुम्हाला दुखवायचं नाहीये आणि तुम्हाला असं वाटतंय की ठीक आहे, या व्यक्तीचं ला काय वाटतं हे जास्त माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि माझं ध्येय तितकंसं महत्वाचं नाहीये, त्याला मी इतकं महत्व देणार नाही, आता या क्षणी मी त्याला महत्व देणार नाहीये, त्यावेळेला टेडी बेअर बनायचं आहे, क्यूट टेडी बेअर. तुम्ही मे बी थोडंसं चाइल्डिश पण वागू शकता, त्या व्यक्तीला थोडा मस्का पण लावू शकता, राईट. आणि दॅट इज काइंड ऑफ क्यूट, राईट. सो हेही तुम्ही करू शकता. एखादं तुमचं भांडण झालेलं आहे तुमच्या आईबरोबर, तुमच्या वडिलांबरोबर, तुमच्या नवऱ्याबरोबर, तुमच्या मुलाबरोबर, असं कुणाबरोबर, मैत्रिणीबरोबर, बी क्यूट टेडी बेअर आणि त्या व्यक्तीला तुम्ही मनवा, त्यांना त्यांचा रुसवा फुगवा काढा. इट इज काइंड ऑफ क्यूट आणि त्या व्यक्तीला पण छान वाटतं ना कधी कधी. सो आपल्याला ही पद्धती पण आपल्या रिलेशनशिप मध्ये वापरता येईल, जी खूप इफेक्टिव्ह आहे. पण सतत टेडी बेअर जर तुमचा बनण्याचा स्वभाव असेल तर तुम्हाला लोक गृहीत धरू शकतात. हा एक खतरा आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे एकच पद्धती प्रत्येक वेळेला वापरायची नाही आपल्याला. तर त्याबद्दल आपल्याला केअरफुल राहायचं की कधी कधी तुम्ही टेडी बेअर बनताय तर ते खूप स्पेशल वाटेल, ते फार क्यूट वाटेल आणि समोरचा व्यक्ती तुमच्या म्हणण्याला दुजोरा पण देईल आणि पुन्हा तुम्ही छान रिलेशनशिप मध्ये याल. पण सतत टेडी बेअर पण नाही बनायचं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. या त्याच्यानंतर चौथी पद्धत आहे ती म्हणजे आऊल पद्धत.
म्हणजे आपलं अ, हिंदीमध्ये आपण उल्लू म्हणतो ना, तशी पद्धत नाही तर अमेरिकन उल्लू जे वाईज घुबड आहे. घुबडाची क्वालिटी काय आहे तर त्याला सकाळी पण दिसतं छान, रात्री पण छान दिसतं, त्याला अंधारामध्ये क्रिस्टल क्लिअर दिसतं. तर ती क्वालिटी आपल्याला इम्बाईब करायची आहे. त्याचप्रमाणे घुबडाची मान अशी 360 डिग्री फिरत असते ना, अशी एकदम राईट. सो ते आपल्याला करायचं आहे. तो पूर्ण म्हणजे कुठलंही भांडण झालेलं आहे तर त्याचे वेगवेगळे कंगोरे असू शकतात. आपण एकाच पद्धतीने कधी कधी बघतो ना, ते न करता आपण जेव्हा वाईज पाऊल बनतो त्यावेळेला आपण त्या सिच्युएशनला वेगवेगळ्या पद्धतीने अनालाइज करतो की माझ्या दृष्टीने काय आहे, समोरच्या व्यक्तीच्या दृष्टीने काय आहे, थर्ड पर्सनला या कॉन्फ्लिक्ट बद्दल काय वाटत असेल, असं. सो या सगळ्या सर्वांगीण विचार करून आपण ज्या वेळेला कॉन्फ्लिक्ट सोडवायला घेतो त्यावेळेला आपण वाईज आऊलची पद्धत वापरतो. आणि ती पद्धत म्हणजे निगोशिएट. त्या व्यक्तीचं शांतपणे म्हणणं ऐकून घ्यायचंय. त्या व्यक्तीला काय वाटतं आहे, त्या व्यक्तीला काय झालेलं हवं आहे, तुम्हाला काय झालेलं हवं आहे. म्हणजे स्वतःच्या पण गरजा तुम्ही ऐकता आहात, समोरच्या व्यक्तीच्या पण गरजा तुम्ही ऐकता आहात आणि काइंड ऑफ विन विन सिच्युएशन मध्ये मध्यम मार्ग काय काढता येईल याविषयी चर्चा करता आहात दोघांमध्ये. आणि तशा पद्धतीने मग एक दोघांच्या मते एक निर्णय घेत आहात. तर ते वाईज आऊल बनणं आहे, जी खूप इफेक्टिव्ह पद्धत आहे. राईट. सो ही पद्धत तुम्ही वापरू शकता. ज्या वेळेला रिलेशनशिप पण महत्वाचे आहे आणि तुमचं ध्येय सुद्धा महत्वाचं आहे, त्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत, त्यावेळेला तुम्ही वाईज आऊल बनवू शकता. आणि यामुळे आपण कॉन्फ्लिक्ट मॅनेजमेंट खूप छान पद्धतीने करू शकतो. माझ्या आयुष्यामध्ये मी मोस्टली वाईज आऊलवाली पद्धत वापरते, कारण कुठलीही रिलेशनशिप माझ्यासाठी खूप जास्त महत्वाची आहे. नातेसंबंध हे माझ्यासाठी प्रायोरिटी आहे, त्यामुळे मी मॅक्सिमम टाइम या गोष्टीचा वापर करते. ऑफकोर्स कधी कधी टेडी बेअर पण बनते, हॉक पण आहे, शार्क पण बनते, कधी टर्टल सुद्धा बनते. सायलेन्स इज ऑल्सो अ पॉवर. तर त्याच्यामुळे कुठल्या कुठल्या कॉन्फ्लिक्ट मध्ये आय जस्ट विथड्रॉ, काही रिॲक्ट करत नाही आणि जस्ट विथड्रॉ करते, असंही करते. सो या चारही पद्धती आपल्याला कधी कुठे कशा वापरायच्या याचं नॉलेज तेव्हा येणार जेव्हा तुम्ही स्वतःबरोबर बसाल आणि स्वतःला विचाराल माझ्यासाठी काय महत्वाचं आहे. रिलेशनशिप महत्वाची आहे की ध्येय महत्वाचं आहे, आणि मग त्याचं कॉम्बिनेशन तुम्ही अनालाइज करून तुमच्या आयुष्यामध्ये या चार पद्धती नक्की वापरू शकता. की आय एम शुअर तुम्हाला यामुळे खूप छान इन्साइट्स मिळतील आणि तुमचं जे भांडण असेल कुठल्या व्यक्तीबरोबर ते तुम्ही इफेक्टिव्हली सोडवू शकता. त्याचबरोबर होपोनोपोनो प्रेयरचा पण वापर तुम्ही नियमितपणे केलात तर तुमची फ्रिक्वेन्सी खूप छान राहील आणि भांडण सोडवण्यासाठी तुम्हाला ती पॉवर मिळेल. राईट. सो प्लीज तुम्ही होपोनोपोनो पद्धतीचा सुद्धा वापर करा. मोर पॉवर टू यू. राईट. या. सो आज आपण इथेच थांबूया. होप यू फाइंड दिस इन्फॉर्मेशन हेल्पफुल. तुम्हाला काय वाटलं, तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत येऊ द्या. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर माझ्यापर्यंत कमेंटच्या माध्यमातून नक्की पोचवा, म्हणजे मी त्या विषयांवरती व्हिडिओ नक्कीच बनवेन. राईट. सो थँक यू सो मच फॉर शेअरिंग युअर टाइम अँड एनर्जी विथ मी. आय रिअली अप्रिशिएट इट. गॉड ब्लेस यू. स्टे ब्लेस्ड. Sending you a lot of love. Bye.